कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी रश्मी विजय माझा भाऊ गेला रडू नकोस अगं जाणारे परत येतात का? आईलीने शपथ घातले. तेच म्हणालो मी शपथ आता करायचं काय आपण म्हणजे आता आपण काहीच करू शकत नाही. माझ्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आहे. कल्पना आहे. सांगू? हा सांगा. आपण ज्योतिषाला बोलवूया हा. आणि त्याच्या मार्फत वहिनीला सांगूया की तुम्ही मारणार आहात. कशी वाटली आयडिया? थर्ड क्लास आयडिया आहे तुझी. का? अरे तिला तिला म्हणजे ज्योतिषावर तिचा विश्वासच नाहीये. मग आता नेमकं वहिनीला काय सांगायचं? काहीतरी करावं लागणारच. हा. अरे मी गेलो तर एकटी पडेल. तिला म्हणो हिलच्या सँडल घालत जाऊ नको म्हणजे ती पडणार नाही. कुठे पडलेला? कचऱ्याच्या डब्यात पडलेला तिकडनंच उचलून आणला त्या. कचऱ्याच्या डब्यात पडण्यासारख्याच याच्या आयडिया असतात. माझ्याकडे एक आयडियाची कल्पना आहे. सांगू? हा सांग. नाही तुम्ही रागवणार नसाल तर सांगतो. अरे सांग ना. हा. आपण तिचं दुसरं लग्न करून दिलं तर आईला दुसरं लग्न. बस 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 बस. आयडिया चांगली आहे. चांगली आयडिया. बस अशी सुचली म्हणून सांगितली. बेस्टच म्हणजे idea. वहिनीला विधवेचं आयुष्य जगावं लागणार नाही. हा, आणि तिला जीवनात वैवाहिक सुख पण मिळेल. हा. पण तुमच्या कोणी नजरेत आहे का असा नजरेत कोण? जो वहिनीचा जोडीदार शोभू शकेल असा? माझ्या डोळ्यासमोर जाधव. जाधव सुखी ठेवील वहिनीला. येस. असं काय ते ओळख कोण? माझा नवरा सीताराम. सीताराम. अगं सीतारामला जयराम श्रीराम करून 1 वर्ष उलटलं तरी अजून तुझा सीतारामच्या नावाचा जप चाललाय. अहो आता इतक्या वर्षाची सवय लगेच कशी मोडणार? विसर. सोडली पाय. बरं जाऊ दे. मी तुझ्यासाठी बघ काय आणले. काय बघू बघू अय्या गजरातलं एक फूल. अगं गजरा आपल्याला परवडणार आहे का? त्याचा भाव किती वाढलाय. पण आमचे सीताराम असते ना तर भाव न करता गजरा आणला असता. पुन्हा सीतारामला आलीस. माझ्या कपड्यांना इस्त्री केलेस. नाही विसरले. अगं विसरून कसं चालेल? बायकांची कामं बायकांनीच केली पाहिजे ना. हो ना पण ते सीताराम होते ना ते स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करायचे ना म्हणून मी विसरले. तुझं सीताराम पुराण बंद करशील आणि मला खायला देशील. हो मी तुमच्यासाठी पोहे केले. पोहे. सो स्वीट. अगं याच्यात कांदाच नाहीये. हो वास घ्या वास. वास? येतोय येतोय वास येतोय येतोय कांद्याचा वास येतोय ना. हा अहो मी असा कांदा पिळला ना. आता तुम्ही जेवढा पगार कमवता ना त्यात तेवढंच आपल्याला परवडतं ना म्हणून. ठीक आहे ठीक आहे. का ना था कसे झाले? छान छान छान. हा मस्त. अरे वा मी पण असं काय करताय? एवढं मीठ झालं त्यात आणि छान छान मस्त मस्त म्हणून काय खाताय तुम्ही? तू म्हणाली असतीस
खारट कांदा पोहे पण ना सीतारामने आवडीने खाल्ले असते. नाही नाही नाही, त्यांनी सांगितलं असतं मीठ जास्त झालंय. आमचे सीताराम ना. अगं सीताराम सीताराम आता एक दे. नको जाधव नको. मलाही तसंच वाटतंय. जोडा शोभणारा नाही हो. आणि वहिनीला कोणी छेडलं आणि त्याच्याशी 4 हात करायची वेळ आली तर जाधव त्याच्यापासून 4 हात लांब पडेल. आणि हिल स्टेशनला गेला ना तर हवेने उडून जाईल आणि वहिनीसाठी दुसराच नवरा बघावा लागेल. हे तर झालंच आणि तू चिकट पण आहे. मग तो मुळीच नको. कुठे चिकटला तर त्याला काढणार कोण? आता कोणी तुमच्या दुसरं डोक्यात येत आहे का ते बघा. डोके. सायली सायली डार्लिंग. काय आहे? अगं हे पाणीच गरम होत नाहीये. बाजूला व्हा. कसं गरम होणार? का? त्यासाठी ना गॅस पेटवावा लागतो. बरं बरं ठीक आहे, ते पाणी गरम नाही झालं तरी चालेल ग बाई, पण तू गरम होऊ नकोस. हवं तर मी थंड पाण्याने पण आंघोळ करतो. हो, तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करणार? म्हणजे तुम्ही आहात थंड, अजून थंड व्हा. आणि मग हो दे सर्दी खोकला ताप ते कोण सांभाळणार? बरं मग काय करू? आंघोळच नको करू? नाही नाही नाही, आंघोळ करायची, आठवणीने आंघोळ करायची. हा, कसे आहात ना तुम्ही? तुम्हाला कसं कळत नाही हो? इथे तुमचं नाव डोके ना, मग इथे काय आहे तुमच्या? मेंदू आहे, आईने सांगितलंय. हो, आईने सांगितलं. म्हणजे मेंदूत ना अक्कल पण असायला लागते, त्याचा वांदाच आहे हे की नाही? आता त्या दिवशी काय मी तुम्हाला काय सांगितलं? गुलाबजाम आणा. हा, तुम्ही काय आणलं? गुलाब आणि जाम. 2 वेगळ्या गोष्टी आणल्यात तुम्ही. आणि हो मग तू जाम रागवली होतीस. नाही रागवणार तुमच्यावर, जाम नाही रागवणार. हो मग काय आरती ओळणार का? अगं मग काय करू? माझ्या डोक्यातच काही येत नाही. कसं येणार? ते डोक्याचं तर वांदा आहे. हे कळणार आहे तुम्हाला ना. जाऊ दे, आता जा आणि तो वाणी बघा उघडाय का. अगं नाही, तो सकाळी उघडा नसतो, कपडे घालून बसतो. देवा, आवरा रे याला, कोणीतरी आवरा. ओ तुम्ही असे कसे आहात हो? इकडे अक्कल असते ना, ती जरा वापरा ना. आता त्या दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं? काय? फॅन कमी करा. तुम्ही काय केलं? 100 घेतलात आणि फॅन 2 इंच कापलात. फॅन कमी केला. मग? किती हुशार. काय हो तुम्ही असे? शी बाबा. अगं आता तू सांगतेस ते मी करतो, मग काय चुकतं ते मला काय माहित. बरं सांग, आता सांग मी काय करू? आता हा आता हे गरम पाणी घ्या हा. आणि तुमच्या डोक्यावर आंघोळीला जा. हा जातो. मग दुसरं कोणी आहे का? आहे. कोण? इन्स्पेक्टर विजय राणे. सायली, तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटतंय. माझंही अगदी तसंच झालंय. तू कोहिनूर हिरा आहेस, त्या माकडाच्या हातात कशी पडली? काय हो असं म्हणता? तसे ते खूप चांगले होते. हा, चांगलं झालं तो गेला. काय म्हणाला? अगं तो गेला नसता तर हा कोहिनूर हिरा मला मिळाला असता का? उगीचच काहीतरी म्हणता तू नाही, उगीचच नाही बोलत आहे, मी खरंच बोलतोय. ना. पण मला सांग सायली, तुला असं मनातून खरोखर वाटत असेल ना की आपला नवरा हवालदार असण्यापेक्षा इन्स्पेक्टर असावा? हा, वाटायचं म्हणजे तसं नाही, पण अशी माझी इच्छा पूर्ण झालीच की नाही? झालीच की नाही? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अय्या, गजरा. येस. केवढ्याचा? नाही, मोगऱ्याच आहे. हो तसं नाही, म्हणजे किती किमतीला आणला? 20 रुपये म्हणत होती, 5 रुपयाला आणला. म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग जमतं? जमतं म्हणजे काय? का का सीतारामला जमायचं नाही? छे, आमच्या ह्यांना अजिबात जमायचं नाही. आणि तुमच्या ह्यांना अजून काय काय जमायचं नाही? म्हणजे ते सांग मला, मी ते सगळं करेन.
मला त्यानं कधी कधी फिरायला नेलं नाही. अरे मग मी नेतो ना तुला फिरायला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा की काश्मीरला. काश्मीरला मग चल ना लवकर. हा पण कॅन्सल. मला वाटलेलंच विजय राणे बहुत शहाणे. ठीक आहे, काही काळजी करू नका. आपण वहिनीसाठी दुसरा कोणीतरी बघू. आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे. फायनल 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 ना, विजय राणे कॅन्सल आहे. फायनल ना, सगळे कॅन्सल. विजय राणे फायनल. फायनल. म्हणजे विजय राणे बरोबर आता नाही नाही लग्न झाल्यावर ना. लग्न झाल्यावर. अरे अरे पण माझी एक शंका आहे. काय? त्याचं दुसऱ्या कोणाबरोबर प्रेम नसेल ना? तुझ्यासाठी. अय्या माझ्यासाठी. येस. पण मला हे का दिलं पूल तुम्ही? अगं बस. एक तरुण मुलगा एका तरुण मुलीला फूल का देतो? तुम्ही तरुण आहात? म्हणजे मी काय म्हातारा वाटलो का तुला? नाही हो, म्हणजे तुम्ही यंग वाटता, यंग. अरे ते वाटू दे. तुला काय वाटतं? मला काय वाटणार? अगं तसं नाही. तू तू हिंदी सिनेमे बघतेस? हो. मग त्यात हिरो हिरोईन जवळ आल्यावर काय होतं? सांगू? सांग. मला फुल चिटकतात, हा? पक्षी चोचीच चोच मिळवतात, हा? चंद्र ढगात जातो. हे का दाखवतात? सीनची मधली जागा भरण्यासाठी. हो ना? माफ करा, लहान आहे. वरचा मजला रिकाम आहे. प्लीज. तुम्ही कोणाशी बोलताय? नाही त्या सगळ्या फिल्म मेकरची माफी मागतोय. हो मी पण हा? अगं काय मी पण असं नाही ग. मला रात्रीची झोप येत नाही. स्वप्नात सारखी तूच दिसतेस. मी इतकी भयानक आहे? नाही ग, तू माझं हृदय चोरलेस. आपण बसूया इथे. हो हो. असं काही म्हणू नका हा. हा. मला इतक्या वाईट सवयी नाही येत. आमच्या बाबांनी सांगितलंय कुणाचंही काही चोरायचं नाही. तो मी तुमचं हृदय का चोरू? हा, आता किडनी चोरतात हे मी ऐकलंय, पण हृदय? अगं बाई तुला समजत कसं नाही? इश्श, मी बाई कुठे आहे? मुलगी आहे. ठीक आहे, आता मी सरळच सांगतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय खरंच? हो. मग तुम्ही मला सरळ शब्दात का नाही सांगत आहेत? म्हणजे? आय हा लव्ह हा. यू. सीताराम, हे 2000 रुपये. आणि आता पुन्हा माझा 4 चौकात गळा धरू नकोस. ही कधी गळा धरला तुझा? पोलीस स्टेशन मध्ये धरलास ना, तिथे आपण मोजून 4 असतो, म्हणून 4 चौकात म्हणालो. पण नशीबवान आहे सीताराम, त्या जाधवांकडनं पैसे मिळायला भाग्यच लागतं. अजून माझ्या नशिबात काय आहे हे परमेश्वरालाच माहिती. आता साहेबांकडे नशीब आजमायला पाहिजे. साहेब, माझं तुमच्याकडे खाजगी काम आहे. सांग. सांग ना, सांग. जाधव, तुम्ही ती जरा 12 नंबरची फाईल आणा ना, खूप इम्पॉर्टंट आहे. सिनियर मी आहे. प्लीज प्लीज आणतो. साहेब, म्हणजे मला असं बोल. अरे डोके, तू जा ना, ते बघ ना, ते 12 नंबरची फाईल आणतात की जरा बघून ये ना. 12ची सांगितली ना, मग 13ची कशी आणतील? अरे त्याचं डोकं ठिकाणा नाही आहे, म्हणून म्हणतो तू जा ना त्याच्याबरोबर. तू हुशार आहेस. बरोबर आहे, आणतो. थांब.
साहेब मला काय म्हणत होतं की तुम्हाला लग्न करायचंय ना? हो, यंदा कर्तव्यच आहे. मी तुमच्यासाठी मुलगी बघितली. तू बघितलीस? तू बघितलीस म्हणजे तुझ्या जवळचीच असणार. हो, एकदम एकदम जवळची आहे. म्हणजे जवळजवळ बसतो, जवळजवळ जेवतो, जवळजवळ वावरतो. मला कल्पना आली तिची. तुम्हाला कल्पना आले आणि मला कल्पना नाही? नाही, ऍक्च्युली हे तुझ्या नकळत सारं घडलंय. म्हणजे तुला कल्पना कशी असणार नाही का? कधीपासून? ऍक्च्युली मनातल्या मनात मला ती फार आवडायची, पण म्हटलं तुला कसं सांगणार, तू रागवशील. मला समजलं असतं तर मी रागवलो असतो, पण आता परिस्थिती बदलले. सीताराम, काय माहितीये काय बघ, ह्या गाठी बिठी ना देवाने जोडलेल्या असतात. तुम्हाला तिच्याबद्दल माहिती पाहिजे का? कशाला माहिती? तू लाजवतोस मला सीताराम. तू तिचा भाऊ कशाला? कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तयार आहात? ऍक्च्युली खरं सांगू का, मी तुला हे मागेच सांगणार होतो, पण म्हटलं तू कसा रिॲक्ट करशील त्यामुळे मी नाही सांगितलं. अरे इथे ऍक्शन करायची वेळ आहे, रिॲक्शनची कशाला विचार करताय? माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. तुम्ही पण तिच्यावर तेवढंच प्रेम करा. मी तिच्यावर तुझ्यापेक्षा प्रेम करेन. हीच अपेक्षा होती मला. आता मी निश्चिंतपणे मरायला मोकळा झालो. हॅलो, काय? बँकेवर दरोडा पडलाय? आम्ही आत्ताच आलो. दादा, तू हार घातलेल्या अवस्थेत ना काय सुंदर दिसतोस माहितीये. लवकरच बरेच हार माझ्या गळ्यात पडणार आहे, हो, पण माझी पोझिशन उभी नसेल, आडवी असेल. अहो, आता कोणतीही विघ्न आडवी येणार नाहीत. शेवटी तुम्ही एवढं मोठं बहादुरीचं काम केलंय. हा बहादूर थोड्या दिवसात बहुत दूर जाणार आहे. दूर, करेक्ट आहे, करेक्ट आहे. दूर दूर असं वर वर पुढे पुढे जात राहायचं. शेवटी तुम्ही माझा नवरा आहात ना. मग ए वहिनी, जास्त भाऊ खाऊ नकोस. हा माझा भाऊ आहे. आता ही सगळी लोक म्हणतील, ही बघा, ही बघा. काय रे तुझं नाव? सीताराम शिंदेची डेअरिंगबाज बहीण बघा. माझं सोनू तर वगैरे बरोबर नाव आठवलंय. जास्त भाव खाऊ नका. अरे शेवटी मालक कुणाचं? मीच तर त्यांना रात्रीचं भात सकाळी मसाले भात करून देतो, तेव्हा तर त्यांचं ताकद वाढली ना. बरोबर. हे जरी खरं असलं ना तरी मला प्रोत्साहन कोणी दिले माहितीये का? कोणी दिलंय? इन्स्पेक्टर विजय राणेंनी. दुसऱ्यांचं श्रेय लाटणारा काय प्रोत्साहन देणार? तुला कसं कळलं? अयो चेहऱ्यावरून दिसतं किंवा तुमच्या. हो बरोबर. चेहऱ्याने हँडसम वाटतो ना तो. आहेस तो हँडसम. तुला नाही का बोलतोय मी? मग तुझ्या वहिनीला विचारतोय. काय ग, तुला कसं वाटतो? हँडसम? अगदी काही हँडसम नाहीये, पण ठीक आहे बरा. बरोबर आहे बरा. म्हणजे मुख्य म्हणजे तो इन्स्पेक्टर आहे, ग्रॅज्युएट आहे, आणि अशा मुलाला कोण मुलगी नापसंत करेल? मी करेल की त्याला पसंत. तुझ्याशी कोण बोलते? मी तुझ्या वहिनीशी बोलतोय. काय ग? करेल करेल, कुणीतरी मुलगी करेल पसंत. हो अयो साहेब, मी पण करेल किंवा त्याला पसंत.
तू पसंत करून काय फायदा? अयो मी पसंत करून काय फायदा नाही म्हणजे तुम्ही म्हणलात पसंत म्हणून पसंत नाहीतर मला कुठे 1 मिनिटाचा उसंत आलो मी. तो माणूस कसा आहे? चांगला आहे तो. अहो आता प्रत्येक माणसात असे 100% गुण असतात का? कोणी असतो कमी, कोणी असतो जास्त. असू दे. चला म्हणजे आता पुढचा विचार करायला काहीच हरकत नाहीये. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हाट.